प्रेज द लॉर्ड कल्पनाच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत रवा बेसनाचे लाडू। आता मी इथे फक्त एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। तुम्हाला जास्त हवे असल्यास तुम्ही 2-2, 3-3 वाट्याचं प्रमाण पण घेऊ शकता। आपली रोजची जेवणाची वाटी, या वाटीने 1 वाटी रवा घेतलाय, बारीक रवा घेतलाय। त्यानंतर 1 वाटी बेसन, पाऊण वाटी गाईचं तूप, 1 वाटी साखर, 1 चमचा दूध आणि जायफळ आपण नंतर किसून घालणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आता गॅस मंदच ठेवायचा आहे। थोडं थोडं तूप घालून रवा भाजून घेऊया। थोडं थोडं तूप घालायचं आहे ना, एकदम एकदाच नाही घालायचं सर्व, आणि छान खरपूस भाजून घ्यायचा। कण कण असा फुलला पाहिजे रव्याचा। हे सतत मिक्स करत राहायचं, हलवत राहायचंय, नाहीतर मग करपू शकतो रवा। हे सोडून आपल्याला दुसरी कामं करता येत नाही, त्याच्यामुळे हे अजिबात सोडून जायचं नाही। गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा, छान गोल्डन रंग आलेला आहे। आता आपण काढून घेऊया। एका परातीमध्ये काढून घ्यायचं। तर याच पॅनमध्ये बेसन भाजून घेते। एकदाच खूप तूप टाकायचं नाहीये। घरचं बेसन आहे हे। मंद गॅस ठेवायचा आणि छान भाजून घ्यायचं। हे भाजलं की परत यात थोडं 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 तूप टाकत राहायचं, आणि तूप सुटायला लागलं साईडने की मग रवा टाकायचा त्यात। पुन्हा थोडं तूप टाकते, 1 पळी घातले। हे पहा, छान भाजते आपलं पीठ। अजून मी थोडंसं तूप घालते। तूप सुटेपर्यंत आपल्याला परतायचे। असं साईडने दिसते तूप सुटलेलं, तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं छान। खमंग वास सुटलाय बेसन भाजल्याचा। अगदी लाडूसाठी बेसनाच्या लाडूचा कसा वास येतो, अगदी तसा वास सुटलाय। आता कलर पण चेंज झालाय पिठाचा। अजून थोडंसं तूप घालूया, आणि मग नंतर आपण 1 चमचा दूध घालणार आहोत। त्याने काय होतं की टाळूला चिटकत नाही लाडू। हे बघा, तूप सोडायला लागले पीठ। आता आपण थोडंसं दूध घालूया। याच्यामुळे रवेदार पण होतात, दाणेदार छान होतात। हे बघा, आता आपले पीठ छान भाजले आणि तूपही सोडायला लागले, ओलसर झाले सगळं। तर आपण आता या स्टेजला
रवा घालूया. आणि छान मिक्स करून घेऊया. थोडंसं तूप घालते मी. सर्व एकजीव करून घेऊया. आता गॅस बंद करूया आणि हे आपलं मिश्रण झाकण घालून ठेवूया. थोडा वेळ परतून घ्यायचं गॅस बंद केला की, कारण मग आपलं पॅन गरमच असतं ना, मग ते करपून जायला नको, म्हणून थोडंसं हलवत राहायचं आणि मग झाकण घालून ठेवून द्यायचं. थोडं थंड झालं की मग कोमट याच्यातच आपल्याला साखर घालायची. आता झाकण घालून ठेवून देऊया. आता हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला यात साखर घालायची. 1 वाटी साखर घालूया. थोडं कोमट असताना घातले ना साखर की मग थोडंसं मिश्रण ओलसर होतं आणि लाडू बांधायला सोपं जातं. बऱ्यापैकी गरम आहे. आता आपल्याला हे झाकण घालून ठेवायचं मिश्रण कोमट होईपर्यंत, म्हणजे हाताला सोसेल इतपत झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला लाडू वळता येतील. आता झाकण घालून ठेवूया आपण मिश्रण कोमट होईपर्यंत. बघूया मिश्रण कसं झालंय, गरमच आहे की थंड आहे. बऱ्यापैकी कोमट आहे, हाताला सोसवेल लाडू पण बनला जातो. तर आपण आता या स्टेजला यात जायफळ घालूया. थोडेसे काजूचे काप घालते मी, अगदी जास्त नाही, ऑप्शनल आहे. थोडेसे घालते. आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया आणि लाडू बांधायला घेऊया. हे बघा आपलं मिश्रण एकदम छान परफेक्ट झालेलं आहे. आता आपण लाडू वळून घेऊया. एका हाताने पण छान वळले जात आहे. अशा प्रकारे आता मी सर्व लाडू वळून घेते. अजून एक दाखवते तुम्हाला. हे बघा आता मी सर्व लाडू वळून घेते. चला, आपले रवा बेसनाचे लाडू तयार आहेत. 1 वाटीच्या प्रमाणात मी सांगितले आहे, खास माझ्या धुळ्याच्या मैत्रिणींसाठी. 1 वाटीच्या प्रमाणात बघा, 1 वाटी बेसनपीठ, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर या प्रमाणात 13 लाडू होतात 1 वाटीच्या प्रमाणात. तर अशा प्रकारे तुम्ही 2 वाट्या 3 वाट्याचं प्रमाण घेऊन करू शकता, जास्त करायचे असतील तर. पण हा खास व्हिडिओ त्यांच्यासाठी, धुळ्याच्या मैत्रिणींसाठी. एक मी मोडून पण दाखवते, छान झालेले आहेत, बघू शकता. हे बघा
दाणेदार झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीप्रमाणे. 1 वाटीच्या प्रमाणात केलेले आहेत. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची रेसिपी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.